राम राम मालक. राम राम. तुम्ही आणि अचानक शेतावर? कृष्णा, आता बघतोस तू परत कारखान्यात कशी येत नाही ती. लय दिवसात शेतावर आलाय. चला कुपीवर मस्त पैकी चहा पाणी करतो. अरे नाही नाही, इथंच बरं आहे मी. आणि मी काही इथं बसायला नाही, रानात काम करायला आलोय. अहो काय काम करायचंय ना मला सांगा की मी करतो काम. रम्या, सगळी तुझ्यासोबतच काम करणार आहे मी. आणि उद्यापासून दररोज शेतात येणार आहे. शेतावर म्हणजे? म्हणजे आजपासून ही सगळी शेती मी सांभाळणार आहे. शेतात राबणार आहे, वावराला पाणी घालणार आहे, पेरणी, नांगरणी, मळणी, जी जी काय लागतंय ना ती सगळी कामं करणार आहे मी. अहो मालक काय बी कसं बोलताय तुम्ही? समजे शेतातली कामं केल्यावर कारखान्याचं कोण बघायचं? वय ते कोण बघणार? माहित नाही, भाऊसाहेब ठरवतील की. पण माझं ठरलंय, इथनं पुढं फक्त मी शेतीच बघणार आहे. कोहिनूर कारखान्याच्या संचालक पदावर आमचं जे नाव आहे ते आम्हाला कमी करायचं आहे. ह्यो माझा कारखान्यातल्या सगळ्या पदांचा राजीनामा आहे. अगं रंजे, हे काय करतेस? किस्त तापलं बघती, जळली की पोळी. ध्यान कुठे आहे तुझं? अगं कुठं असणार? बघतीयस ना तू घरात काय चाललंय ते. काय गरज होती ग रायानं कारखान्यातल्या कामातनं राजीनामा द्यायची? ह्या बाप लेकांच्या भांडणातनं एक दिवस काळजीनं माझाच जीव जाईल. अगं ती भांडण मिटलं बी असतं. कोणतर असं आहे का नाही जी कायम इस्तू फुकत असते बघ. ही समज त्या कृष्णीनेच केलंय बघ. तिचं टोसक आहे ही. मला वाटलं नव्हतं की कृष्णा दिसायला जितकी साधी दिसतीये ना तितकीच ती बेरकी आहे. हे असलं राजकारण खेळली ह्या घरात. आत्या, काय करताय? काय मदत करू का मी कामात? तुझा जीव आता शांत झाला असेल ना? तुझ्यामुळे माझ्या लेकाला कारखाना सोडावा लागलाय. झालं का तुझ्या मनासारखं? हो आत्या, हे काय बोलताय तुम्ही? उलट मला तुमच्या इतकाच धक्का बसलाय. मला खरंच माहित नव्हतं रायाच्या या निर्णयाबद्दल. तर लय सुतळा खाऊ नगस. आम्हाला काय कळत नाही असं समजू नगस. तुझ्याशी लगीन केल्यापासूनच आमचा राया लय बदललाय. नाहीतर कव्वा म्हणून त्यांनी भाऊसाहेबांचा शब्द असा खाली पडून दिला नव्हता. आणि आता एवढा मोठा निर्णय घेतलाय आणि मगच घरात सांगितले. ही घर तोडलंयस तू. बाप लेकाला एकामेकापासून वेगळं केलंयस. हिला हिच्या हाताखालचा गुलाम बनवायचा असेल की म्हणूनच केलंय हिनं समज. हे काय बोलताय तुम्ही गुली मावशी? अगं कारखान्याशिवाय काय करेल तो? रंजे, हॅलो. हॅलो रम्या बोलतोय मालकीनबाई. हा बोल की रमा. अहो हे छोट्या मालकाच्या डोक्यात काय खुशीलं या? काय झालं? अहो शेतावर आल्यात ती. काय? तो तिकडे कशाला आलाय? मला बी ते कळलं ना म्हणून तर तुम्हाला फोन लावलाय. अहो मालकीनबाई ते म्हणतात मला आजपासून शेतातलं समज काम करायचंय. अगं काय पडल ती दारी धर तू ही खुराप तू ती खुराप तू. मलाच कळना झालंय मालकीनबाई त्यांना काय सांगू ती. हॅलो. अहो असं का कोड्यात टाकताय मला मालकीनबाई? बोला की काय तर. हा त्याला काही काम करू देऊ नकोस. मी तुला नंतर फोन करते. तू रायाला शेतावर पाठवलेस? तिथलं काम करायला सांगितलेस? अगं तुला काही वाटतंय का? मी एक काही शब्द बोलू नकोस माझ्याशी. तो शेतातच बरा आहे तिकडं. कारखाना सांभाळायला माझा ऋतिक आहे की. त्यानं जर शेण खाल्लं नसतं तर आज माझा ऋतिक कारखाना सांभाळत असता. पण अजून बी येळ नाही गेली. झालं तुमचं समाधान? हेच पाहिजे होतं ना तुम्हाला? काय चुकलं हो त्याचं? नसल शिकला तो. पण एकाचं 5 कारखाना केलं ना त्यांनी त्याच्या कर्तृत्वानं, तरी का हो सतत त्याचा पाणउतारा करत असता? तुम्हाला का असं वाटतं की तो आयुष्यात काही करू शकणार नाही? कधीतरी त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याला सांगा
मी आहे तुझ्या पाठीशी, माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू लई पुढे जाशील, पण नाही. कसं असतं, विश्वास ठेवायला विश्वास द्यायचा असतो माणसानं, जो तुमच्या लेखाने कधी दिलाच नाही. आताही स्वतःला सिद्ध करण्याची संधी असताना पळ काढला त्यानं. राय आमचा लेख आहे, शत्रू नाही. त्याच्या चांगल्यासाठीच आम्ही बोलतो. आम्हाला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आम्ही चुकीचं बोलतोय, चुकीचं वागतोय त्याच्याशी. हे त्याला कधी सिद्ध करता आलंच नाही. आता पण त्याने पळ काढून हे सिद्ध केलं की आम्ही बरोबर आहे, तो चुकीचा. म्हणजे तुम्ही त्याला शेतात काम करण्यापासून थांबवणार नाही? का थांबू? चांगलं काम आहे ते. शेतकऱ्याचे कष्ट त्याला कळतील. शेती करणं सोपं नाही. जगातलं सगळ्यात अवघड काम म्हणजे शेती करणं. शेतातनं आपल्याला किती पैसा मिळणार हे माहिती नसताना, आपण पिकवलेल्या मालाला भाव मिळेल की नाही हे माहित नसताना, आधीचं नुकसान झालेलं असताना जो जोमानं शेतात उतरतो, पिकवतो, तो शेतकरी. शेतकऱ्यासारखं काळीज असायला ना हिंमत लागते. फळ काढून चालत नाही. राया असं शेतकरी झाला तर आम्हाला आवडेल. शांत व्हा. काय झालं एवढं रडायला? लोक म्हणतील घरातलं कोणी गेलं की काय. रायानं कुठं कुठं आणि कसं कसं मारलं तेच आठवणं झालंय मला तर. पप्प्या, मला अडकून तू स्वतःची कातडी वाचवलीस ना लेखा. रायाला तर मी बघीनच, पण तुला बी सोडणार नाही पप्पा मी. अगो अगो मम्मी, अगो 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 मम्मी, अगं मम्मी, अगो मम्मी, अगो मम्मी किती मारशील. अगं मम्मी, अगं बास कर की मम्मी. अगं किती मारते मम्मी. तू बाहेर नको जात जोबर. बाहेर ना आले की लगेच मला मारायला सुरुवात करते तू. मारू नाही तर काय करू? आता जर कारखान्यात असतास तर रायाच्या माघारी कारखाना चालवला असतास का नाही? काय गरज होती रे आत्ता शान खायची? अगं मम्मी, राया असताना मला कशाला कोण देईल कारखाना चालवायला? बधीर, रायानं कारखाना सोडलाय, राजीनामा दिलाय त्याच्या पदाचा. काय? आता काय उपयोग आहे काय करून? तेव्हा जर जपून काम केलं असतंस तर आता कारखान्याचा मालक झाला असतास का नाही? पण नाही, एवढं काजू बदाम खायला घातलं तुला, पर समद वाया घालवलंस. मम्मी, अगं काय बी वाया गेलं नाही अजून. बस इथं, बस बस इथं. अगं बस की. हे बघ, आता मला सांग, कारखान्याची जबाबदारी कोणावरती आहे? राया. आणि आता राया गेल्यावरती कारखान्यातल्या समध्या गोष्टींची माहिती कुणाला आहे? कृष्णी. बराबर. मग आता कृष्णा कोणासाठी काम करती? तुला आता अजून मारे ना मी. माझी काय परीक्षा घेतोयस वेर? अगं तसं नाही मम्मी, बस तू. हे बघ, आता कारखान्यात दोघं बी नाहीत. आता भाऊसाहेबांपुढे कोण आहे ज्याला कारखान्यातल्या समध्या गोष्टी माहितीत? कोण आहे? मम्मी, मीच आहे ती. हो, त्यांना माझ्याशिवाय पर्यायच नाहीये. मम्मी, ही हळदीची घोटाळ्याची राख आहे ना, वाईच खाली बसू दे. मग बघ, भाऊसाहेब स्वतःहून माझ्याकडे येतात का नाही? तू चल. कुठं? तुला माहित आहे ह्या गुलीला वाट बघाय आवडत नाही. आता जी काय होईल का नाही ती आज, आत्ता आणि हितच. चल. अगं अगं मम्मी, अगं नको मारू मला मम्मी. मम्मी, काय चाललंय? भाऊसाहेब, मी चुकलो, मला माफ करा. भाऊ, मला माझ्या चुकांची जाणीव झाली. भाऊ, मला फक्त एक संधी द्या आता. आत्ता शानपण येते मी तुला. घोटाळा करताना कुठे शान खायला गेलती तुझी अक्कल. तुझ्यामुळे मला किती त्रास झालाय तुला कळतंय का? अजून माझ्या काळजाचा जखमा भरून आल्या नाही त्या. पण भाऊसाहेब, तुम्ही याला चांगलीच अद्दल घडवा. काय शिक्षा द्यायची का नाही ती द्या. शेतात गडी म्हणून राबवा, नाहीतर घरात हाकलून द्या. पण आता मला माझ्या नजरेसमोर नको आहे हो. नाही भाऊ, नाही भाऊ, असं नका करू भाऊ. भाऊ, मला खरंच माफ करा. भाऊ, माझी चूक लक्षात आली माझ्या. मी तुम्हाला शब्द देतो, रायापेक्षा मोठं काम करून दाखवीन. भाऊ, मला फक्त एक संधी द्या भाऊ. पाय सोड.
पाय सोड. नाही भाऊ नाही, मी तुमचे पाय सोडणार नाही. जोपर्यंत तुम्हाला माफ करणार नाही भाऊ, तुमचे पाय सोडणार नाही मी. भाऊ जर तुम्ही मला माफ नाही केलं ना, तर मी माझं तोड कुणालाही दाखवणार नाही भाऊ. आम्हाला ना तुझं तोंड पाहायचं देखील नाही. आणि तुला जर खरंच माफी मागायची असेल तर हिची माग. तुझ्यामुळे लई नुकसान झालं हिच. तू गुन्हेगार आहे हिचा. माफी मागा सुनबाईची, माफी माग. कृष्ण मला खरंच माफ कर. माझ्यामुळेच राया दादानं तुला कारखान्यातनं बाहेर काढलं. माफ कर मला. मी तुला माफ केलं असतं जर तू मला एकटीला त्रास दिला असतास तर. माझ्याशी चुकीचं वागलेल्या माणसांना मी नेहमीच माफ करत आले, पण तू कारखान्याबाबत, रायाबाबत, भाऊसाहेबांबाबत लई चुकीचं वागलायस. त्याबद्दल मी तुला कधीच माफ करू शकत नाही. हा आपल्या घरच्यांचा प्रश्न नव्हता. हा भाऊसाहेबांच्या नावाचा, कारखान्यात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न होता. आणि त्यासाठी तुला माफ करण्याचा हक्क माझ्याकडे नाहीये. भाऊसाहेब, मी कामाला चालले, येते. सुनबाई थांबा. सुनबाई, आपल्या कारखान्यासाठी तुझ्यासारखा विचार करणाऱ्या व्यक्तीचा शोध आम्ही लई दिवसापासून करत होतो, आणि तो शोध आज संपला. ही कारखान्याची कागदपत्र. आजपासून कारखान्याची जबाबदारी तू सांभाळायचीस. भाऊ, माझ्या मनातलं बोललास बघ. भाऊसाहेब, पण ती विश्वजितरावांशी आम्ही बोलतो, ते समजून घेतील. पण कारखान्याची जबाबदारी तुम्ही घ्यायची, नाही म्हणू नका. मी ही जबाबदारी स्वीकारायला तयार आहे भाऊसाहेब, पण माझी एक अट आहे. हट, काय ग? माझ्यासोबत राया पण कारखान्यावर परत यायला तयार झाला तरच मी ही जबाबदारी स्वीकारेन. मला माहिती होतं तूच ही दोघातलं वादळ शांत करशील, सगळं पहिल्यासारखं करशील. तो स्वतःच्या मनाने गेलाय, आम्ही त्याची मनधरणी करणार नाही. माझं तसं म्हणणं नाहीच आहे भाऊसाहेब. तुमची हरकत नसेल तर मी बोलेन रायाशी. सुनबाई, आमची पण एक अट आहे. तुम्ही जर कारखान्याची जबाबदारी घेणार असाल तर तो निर्णय तुमचा. थँक्यू भाऊसाहेब, मी आलेच. हो के हो. सर, मी नांगरतो. अहो मालक, मी ना करतो की. नांगरतोय का? हा, बरं तू नांगर, मी मागणं सड येस तू. हा चल. आणि सड कुठं आहेत आपल्या रानात? सड नाही काय? बरं एक काम कर, कोरा घेऊन ये, मी खालच्या वावराला पाणी लावतो. अहो ते आपला सीताराम नाही का पलीकडच्या बांधावरचा, त्यानं नेलंय खोर आपलं काल. बरं फावड्यानं गमेला घेऊन ये, आपण तिथला डबार खांदू आणि तिकडे झाडं लावू. अहो त्या खोऱ्याची गंमत काय झाली, कालच माझ्याकडनं मोडलंय हो. आणि ते गमेलाचं म्हणलं तर त्याला एवढं मोठं भाग पडलंय. असं जर बघितलं की आपण तुमच्यासारखा माणूस दिसतोय त्यातनं. मी सांगणार होतो नवीन तुम्हाला आणायला, बरं झालं तुम्ही विचारलं. ती नवीन फावडा आणायचं बरं का आपल्याला. रम्या, हा, आता तू सांग, मी इथं काय काम करू? काय टेन्शन घेताय मालक?
अहो तुमचा हिराणी असताना काय टेन्शन घ्यायचंय? या शेतातली संधी कामं करतो मी, तुम्ही नुसतं देखरेख करायची बस. रम्या, तू जर सगळी कामं केली तर माझा सगळा प्लॅन फिसकटल. म्हणजे काय नाही, तुम्हाला काम सांग, मी काय करू. मालक, रागमान नका. तुमच्या संग ह्या शेतात काम करायचा दुसरा कोणी निर्णय घेतलाय का अजून? नाही. नाही. मग छोट्या मालकील कसं काय आल्यात? कृष्णा, हा सर 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 सर, मला काम करू दे. सर अहो ऐका, सरक सरक, मी करतो. सर सर. अहो मी आहे म्हणलं की तुम्हाला. अरे मी जर नाही केलं तर ह्या सगळ्याचा काय बी उपयोग नाही. जा तू. अहो तुमचा उपयोग नाही ती राहू द्या बाजूला, माझा उपयोग होईल का इथं? त्यांनी बघितलं तुम्हाला काम लावलेलं. काय नाही, तुझा त्या झाडा मागलं पण. बरं ऐका, ती नवीन बैल आहे ना, थांबताय गोळ्या. ठीक आहे, जा जा जा. धनी, ओ धनी. कोण? मी? भाई भाई तुम्हीच. अहो तुम्हीच आहे ना मग माझे धनी. काय बाई अवस्था झाली तुमची, सकाळपासून राबत्यात माझे धनी. ऊन पाक डोक्यावर आलंय, काय खाल्लं का नाही? चला माझ्यासोबत 2 घास खाऊन घ्या, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन आलीये. नाही नाही, अजून लय काम बाकी आहे. हुर्र, हुर्र. अहो कचरा ओढायचा एकदम आणि सही सोडायचा. हा. हुर्र. हसायला काय होतंय का? नाही काय नाही, मी आपला विचार करत होते. माझे धनी सकाळपासून राबत्यात, तरी बी त्यांना घाम कसा येईना झालाय. कमालच आहे बरं का तुमची. अगं पार घामाने भिजलो होतो मी, आत्ता हात पाय तोंडून आलोय. हो ना, मग 2 घास खाऊन घ्या की, म्हणजे अजून राबायला ताकद मिळेल. हा अंदानी, मला ना तुमच्याशी एक लई महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे. चला पटदिशीने या. या या. ए रम्या, इकडे इधर. राया, ह्या सर रानात येऊन आंब्याच्या झाडाखाली बसून जेवायला किती भारी वाटतंय ना. हा मग तू ती पात्रीची भाजी खाल्लीस का र? शेतातून काढायची, धुवायची आणि कच्चीच खायची, म्हणजे तोंडी लावायची र. लई भारी लागते. आपल्या शेतात बी मिळेल की, मी शोधून आणते. नाही नाही, आपल्या वावरात नाही. बरं ते जाऊ दे, तू काहीतरी महत्वाचं सांगणार होती ते आधी सांग. सांगते, तू आधी जेवून घे की. मी नाही जाऊ अगोदर सांग मला. किती हट्टी आहेस र. तुझ्यासारखाच. बरं सांग, काय महत्वाचं सांगायचंय? तू कारखान्याचा राजीनामा दिलास म्हणून भाऊसाहेबांनी मला कारखान्याची जबाबदारी सोपवली आहे. अगं हेच तर पाहिजे होतं मला. तू हो म्हणलीस ना जबाबदारी घ्यायला, म्हणजे तुझ्यापेक्षा कोणी चांगला कारखाना चालवूच शकत नाही, आणि तुझ्या हुशारीचा फायदाच होणार आहे कारखान्याला. आणि मला बी वाटत होतं की माझ्या नंतर भाऊसाहेबांनी तुझ्यावरच जबाबदारी सोपवावी. तू एकदम योग्य आहे बघ कारखाना चालवायला. हा. अच्छा, म्हणून मुद्दामून राजीनामा दिलास का तू? नाही नाही, तसं काय बी नाही. आता मी फक्त रानात ध्यान देणार आहे. हा. देता येणार नाही. मी भाऊसाहेबांनी सांगितलंय, मी एका अटीवरती जबाबदारी घेईन. अट? कसली अट? आता तू मला सांग, शेती करताना नांगराला एक बैल चालतो का र? नाही. जोडी लागते की नाही? हा मग पाहिजेच की. मग म्हणजे तुला कारखाना चालवायला दुसरा बैल पाहिजे तर? हा. म्हणजे म्हणजे तुम्हाला बैल म्हणलीस का काय? हा? मी बैल वाटतो का तुला? हा? मला खात्री होती असंच काहीतरी होणार आहे, म्हणून तर मी. काय म्हणून तर काय? म्हणून तर मी सकाळ सकाळ इकडे रानात राबायला आलो ना बैलासारखा. बैल आहे नाही का मी. तू आता परत कारखान्यावर येणार हे ऐकून लय भारी वाटतंय. त्या कारखान्याला तुझी माझ्यापेक्षा जास्त गरज आहे कृष्ण. तुझा मान तुला मिळालाच पाहिजे.